लिमिटेड इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूत गिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी लिमिटेड इस्लामपूर या सूतगिरणीच्या सन 2025 ते 2030 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून एकूण 18 जागांसाठी 18 उमेदवार यांनी आपले अर्ज दाखल केल्याने सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोकराव काकडे साहेब यांनी जाहीर केले। या पंचवार्षिक निवडणूक कामी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वाळवा इस्लामपूरचे उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व वाळवा इस्लामपूरचे सहाय्यक निबंध संभाजीराव पाटील यांनी काम पाहिले। बिनविरोध निवड झालेले संचालक मंडळ पुढील प्रमाणे: बाळासाहेब दत्तात्रय खैरे, उपरी अनिल जगन्नाथ शेटके, हातंगले, माणिकराव ज्ञानू गोतपागर, कुंडल, शांतीसागर भूपाल कांबळे, उरुण इस्लामपूर, दयानंद अशोक चव्हाण, उरुण इस्लामपूर, रमेश आनंदराव वडे, इस्लामपूर, अनिल सुरेश सदामते, निम्मी मंगल संजय पवार, उरुण इस्लामपूर, मकरंद सुधाकर देशपांडे, वेंडवडे, सुमंत दिगंबर महाजन, शिराळा, शाकिदाबी पीरसाहेब शेख, धावडवाडी, डॉक्टर शिवाजीराव मारुती जाधव, वशी, प्रकाश आप्पासाहेब बिरजे, सांगली, डॉक्टर अशोकराव शिवाजी ऐडगे, आरेवाडी, विलास आप्पासाहेब काळेबाग, खरसुंडी, सुनीता प्रकाश गडळे, अमरापूर, अमोल आनंदराव चौधरी, इस्लामपूर, एडव्होकेट राजेंद्र उर्फ चिमणभाऊ रामचंद्र डांगे, इस्लामपूर याप्रमाणे सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। सर्व बिनविरोध निवड झालेल्या संचालकांचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सांगली जिल्हाधिकारी अशोकराव काकडे यांनी अभिनंदन केले।